हिंजवडीमध्ये टर्फच्या बाजूला दादांना कॅफेसाठी जागा भेटली चांगली. मग ते आज आपल्याकडे आले होते सगळा प्लॅन वगैरे घेऊन की एवढी एवढी जागा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे ऑपरेट करता येईल. नेमकं जागा जी आहे ती फ्रंट साईडने आडवी नसल्यामुळे उभा पट्टा होता, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती वर्कआउट करायला थोडं अवघड गेलं. पण आपण बऱ्यापैकी बराच वेळ चर्चा करून डिस्कस करून कुठून एंट्रन्स करता येईल, कशा प्रकारे आपल्याला ऑपरेट करता येईल यामध्ये आपण डिटेलमध्ये त्यांना गाईड केलं. त्यांना व्यवस्थित आपण प्लॅन बनवून दिला. किचन कुठं करायचंय, त्याला किती जागा पाहिजे, काउंटर कुठं करायचं, त्याला किती जागा पाहिजे, वास्तूप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी बघून घेतलं की जेणेकरून त्यांना ऑपरेट करताना त्रास नको व्हायला. त्यांना तिथं पूल टेबल वगैरे पण चालू करायचं होता. सो त्याचे रेंटल्स कसे असतात, त्यातनं किती आपल्याला बेनिफिट होतो, किती जागा लागती ही आपण त्यांना सांगितलं. त्यांना टोटल प्रोजेक्ट कॉस्ट एक अप्रॉक्स वर्कआउट करून दिली की किचन क्रॉकरी झालं किंवा तुमचं इक्विपमेंट झाले, बाहेरची क्रॉकरी झालं, त्याच्यानंतर तुमचं बोर्ड झालं, सॉफ्टवेअर, पीसी, अशा छोट्या छोट्या गोष्टींना टोटल अशी किती अमाऊंट लागते. बरोबर. याच्यामध्ये त्यांचे पण काही छोटे मोठे खूप सारे क्वेश्चन्स होते. मेन्यू काय ठेवायचा आहे, शेफ कुठून आणायचे, यामध्ये पण आपण त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं. मॅनपॉवर कशी आणि कुठून हायर केली गेली पाहिजे याचे त्यांना चांगले मेथड्स आपण काढून दिले. मग त्यांनी विचारलं की तुमचं प्रोजेक्टचं कसं असतं, तर आपण त्याबद्दल पण त्यांना एक पॅकेज बनवून दिलं की आपण अशा अशा प्रकारे आपण प्रोजेक्ट करतो म्हणून. तर मी अशा सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये चर्चा करून आपण त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.